सरत्या वर्षाला निरोप देताना भाविकांनी पंढरपुरातील विठुरायाच्या चरणी भरभरून दान दिलंय। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तब्बल 2,41,00,000 इतकं दान भाविकांनी दिलंय। तर साधारणतः 3,82,000 भाविकांनी विठ्ठलाचं चरण स्पर्श दर्शन घेतलंय। यामध्ये चरणवरील दान, सुवर्णदान, देणगी मूल्यांचा देखील या दानामध्ये समावेश आहे। दरम्यान विठुरायाच्या चरणी अर्पण केलेलं दान याचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। बुंदी लाडू विक्री 2,21,000, राजगिरा लाडू विक्री 91,000, देणगी 40,66,740। नित्यपूजेच्या माध्यमातून दान आलंय 50,67,800, फोटो जमा 61,181, श्री विठ्ठल विधी उपचार पाद्यपूजेच्या माध्यमातून 8,48,700 रुपयांचं दान आलेलं आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास 24,85,664, वेदांत भक्त निवासच्या माध्यमातून 2,84,940 दान आलं। तर व्हिडिओकॉन भक्त निवास 3,14,225, श्री विठ्ठल चरण देणगी 16,35,683, श्री विठ्ठल चरण देणगी 6,05,118, परिवार देवता 10,11,495। यासोबतच मोबाईल लॉकरच्या माध्यमातून 2,07,220, तुळशी पूजेच्या माध्यमातून 13,02,301, हुंडी पेटीच्या माध्यमातून 21,20,174 रुपयांचं दान आलंय। साडी जमाच्या माध्यमातून 1,65,155, सोने दागिन्याच्या माध्यमातून 12,05,970, चांदीच्या दागिन्यांच्या माध्यमातून 1,84,546। इतर माध्यमातून आले आहेत 2,91,375, एकूण झालेले आहेत 2,41,59,287 रुपये। एवढं दान विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आलेलं आहे। दिनांक 21 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 3,82,137 भाविकांनी मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। त्यामधून मंदिर समितीला 2,41,59,287 रुपये एवढे उत्पन्न मिळालेले आहे। नववर्षाच्या निमित्ताने मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात येते की श्री पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन हे मोफत असून आपण पंढरपूरमध्ये आल्यानंतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता श्री पांडुरंग व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन कोणाच्याही व्यक्ती अथवा माध्यमामार्फत न घेता थेट घ्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।